दीपू चल जेवून घे. मला नकोय, तू जा, तू जेवून घे. दीपू असं न जेवून परिस्थिती बदलणार आहे का? हा, उलट तुलाच अशक्तपणा येईल. परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी प्रयत्न कर. न जेवून काही नाही होणार. सत्तू सर, प्लीज माझं एक काम कराल? इंद्रा, ट्रक? तुझ्यासाठी ट्रक कोणी पाठवला आणि चिठ्ठी पण आहे सोबत? अक्षर तर दीपिका मॅडमचं आहे. वाचतो. अंतरात तूच आहे. वाह वाह, क्या बात आहे. चूक केली खिडकीत टिमटिम. काय? माफ करना मला आंबळीक झाली. आग आग गळीक झाली. तू तरी कळत नाही बो. काय काय म्हणायचंय? अंतरात तूच आहे. देऊ नको अंतर रे. चूक केली मीच खरे. तू तरी सावर रे. खिडकीत टिमटिम काजवा दिसतो. डोळ्यातला थेंब खरा माझ्या चमकतो. प्रेमासाठी आधी वेळ कशी विरहाची आली. माफ कर ना मला आगळीक झाली. तुझ्या माझ्या अबोल्याची दोषी मीच झाली. वेड्यासारखं प्रेम करते रे ती तुझ्यावर. प्रश्न प्रेमाचा नाही असतो. प्रश्न लायकीचा आहे. आणि देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही. भैया, कौन कौन सा आइसक्रीम है? मेरे को ना एक ऐसा ठंडगार आइसक्रीम दो. क्या है, मेरा दोस्त का डोक्या भड़केला है. हाँ? तो उसको मेरे को गारगार करने का है. कळ्या क्या कळ्या? हो भाऊ, मराठीत बोला ना. कळतं मला मराठी. मराठीच आहे मी. कोणती देऊ बोला? यो कौन सा भी. इंद्रा, अरे हा तर मराठी निघाला. तू मराठीच आहेस. तू कशाला हिंदीतून बोलतोय? मेरे को क्या लगा उसको मेरा हिंदी कळ्या नहीं. तू परत हिंदीत बोलतोय. हाँ. आपण परत जाऊया घरी. अगं बघ ना, ते आनंदात आहेत, हसतायत. मी त्यांच्या समोर जाणार, परत त्यांचा मूड ऑफ होणार. नको, आपण जाऊया परत. दीपू, माझं ऐक. आज तुमच्यातले गैरसमज जेव्हा दूर होतील ना, तेव्हा जाळगाव पण ह्याच्यापेक्षा जास्त खुश दिसतील. तू बोल,
चल तू. भैया और दो कप बनाओ. बरं सत्तू, तू किती जणांसाठी घेतोस? तुझं काय सुरू आहे? अरे मॅडम तुम्ही या ना, या इथे बसा ना, या इथे बसा, या. तू काय आहे? हा प्लॅन आहे असं समज. आणि हे आईस्क्रीम घे, खा. इंदिरा घे घे आणि काही बोलू नकोस, कळलं? शाला का ताई, इथे जास्त कप नाही आहेत, आपल्या पुरतच आईस्क्रीम आहे, पण आपण तिथे जाऊन खाऊया. हा द्या दादा. चला चला या. इंद्राजी, प्लीज काहीतरी बोला ना इंद्राजी. काय बोलायचं आता मॅडम? बोलायला उरलं काय आता? मॅडम, हे आईस्क्रीम आणि विश्वास दोन्ही जोर आहे तोर आहे. ते एकदा वितळले की परत नाही सांगताय. इंद्राजी, मी खरंच चुकले. आय एम सॉरी. मी म्हंटल ना, मी हजारदा माफी मागायला तयार आहे, पण तुम्ही एकदा माझी बाजू समजून तर घ्या. म्हणजे तुम्ही हे सांगण्यासाठी ही मीटिंग प्लॅन केली, हो ना? प्लीज, मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घ्या. घ्या घ्या आईस्क्रीम घ्या, मस्त आहे. मला वाटलं तो आईस्क्रीम मला हिंदीच आहे म्हणून मी तशी हिंदी बोलतोय. ओ आईस्क्रीम देओ, वो देओ. बरं, तुम्हाला अजून काय हवं असेल तर सांगा. नहीं क्या है ना, मैं और आइसक्रीम वाला अभी दोस्त हुए, तो अभी कुछ भी मांग सकती हो उसके पास से. पण तुम्ही हिंदीत का बोलताय? अरे हाँ, वेडाच आहे मी. अभी हो गया, आवड्या तो आवड्याची, उसमें क्या है. दादा एक मिनिट थांबा. एक मिनिट. हा, हॅलो, शलाका कुठे आहेस? मी बाहेर आईस्क्रीम खायला आली आहे. कोणासोबत आहेस? दीपू बरोबर. अच्छा, दीपू सोबत. नक्की ना? हो का? शलाका एक काम कर, घरी जाऊन तुझी बॅग पॅक कर, मी तुला उद्या सकाळी घ्यायला येणार आहे, कळलं? तिकडे मी तुला पैसे आणायला पाठवलं, तू हे रंग उधळतेस. ते काय नाही, सकाळी तुझी बॅग पॅक करायची, मी तुला घ्यायला येतोय. चला दादा. मॅडम, काय ऐकून घ्यायचं? तुम्ही काहीही म्हणालात तरी देशपांडे सर माझे गुरुच नाहीत, तर ते माझ्या वडिलांच्या जागी आहेत. ते सत्य बदलू शकणार आहे? मॅडम, देशपांडे सरांच्या प्रती माझ्या मनात जो आदर आहे, काहीही केलं तरी कमी होणार? मॅडम, तुम्ही कितीही कारण दिली तरीही स्वतःच्या तत्वांना सोडून देशपांडे सर त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एका गुंडाला येऊ देणार आहे? आणि मॅडम, देशपांडे सरांच्या मुलीशी मी स्वतःच लग्न नाही करू शकत. तर आपण हे सगळं का बोलतोय? इंद्राजी भाऊ, मी सुद्धा देशपांडे सरांच्या संस्कारात वाढलेली त्यांचीच मुलगी आहे ना, आणि तरी पण मी इंद्राच्या प्रेमात पडलेच नाही. मला खात्री आहे बाबा सुद्धा इंद्राजींचं चांगलं रूप समजून घेतील आणि त्यांचा नक्कीच स्वीकार करतील. फरक आहे मॅडम. प्रेम आंधळ असतं पण तत्व नाही. आणि स्वतःच्या तत्वांना प्राणांपेक्षा जास्त जपणारे देशपांडे सर त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एका वसुली एजंटचा,
त्यांच्या दृष्टीने एका गुंडाचा स्वीकार कधीच करणार नाही. तेव्हा आपण आता इथेच थांबूया मॅडम. अहो, इंद्रा, इंद्रा ऐक ना, काय झालं इंद्रा? तेव्हा आपण आता इथेच थांबूया मॅडम. दीपू, काय झालंय बाळा? तब्येत बरी नाहीये का? नाही मी ठीक आहे आई. मग कसला विचार करतेस ग? अगं दीदी जातीये म्हणून का? अगं नको एवढा विचार करू. हास बरं जरा हास. हा. जा दीदीला बॅग भरायला मदत कर. नयनराव येणार आहेत तिला घ्यायला. ती बॅग भरतीये ना, जा. ते दे माझ्याकडे दे. झाली तयारी? जीजू आले की त्यांना हाय सांग. हो. मी म्हणजे आमची भेट होणार नाहीये ना, बँकेत जायचंय. दीपू, एक गोष्ट लक्षात ठेवशील, आपली इच्छाशक्ती असते ना, ती चमत्कार घडवू शकते. आणि तुझी इच्छाशक्ती साळगावकरांना परत तुझ्याजवळ आणेल, मला खात्री आहे. हे घे. अहो बाबा, खरंच नको. आणि हे आहेत ना बरोबर. ठेव ग, माझ्यातर्फे आहे, तुझ्यासाठी ठेव. घे घे घे. मी आलेच. ताई, माझा टॉवेल पाहिलायस का? नाही ग, इथे नाहीये. बाहेर असेल बघ. हे मालती,
बस खुर्ची घेते. कामं पडलीत मला. होतील ती. बस बस. काय चाललंय तुमचं? बर, काय एवढं महत्वाचं बोलायचंय? बोला बोला. शलाका आता तिच्या घरी जाते, खूप बरं वाटतंय. आता सानिकाला मुलगा मिळाला, ती सासरी गेली की मी निश्चिंत झालो. अहो, निश्चिंत होऊन कसं चालेल? दीपूसाठी नको का बघायला एखादा छान मुलगा? मी तुम्हाला इतक्यात सोडून कुठेही जाणार नाही. दीपू, मला या सुईत दोरा होऊन दे ना. अगं पण तू सकाळ सकाळ काय शिवतेस? ते माझ्या एका टॉपची स्लीव उसवली आहे ना, तर ती शिवायची. तू दोरा होऊन दे ना. सानू, एवढी मोठी झाली आहेस, अजून साधा सुईत दोरा नाही होत आहे तुला? उद्या लग्न झाल्यानंतर काय सासरी दीपूला नेणार आहेस का सुईत दोरा व्हायला? थँक्यू दीपू. आलेच. शिक जरा तिच्याकडनं. हे काय ग, नयनराव कधी येणार आहेत न्यायला? दुपारी येणार आहेत म्हणाली दीदी. बर, शेवटी प्रेम कामी आलं तर. नयनरावांना दीदी शिवाय राहवलं नाही. मम्मा काही काय, तिच्याशिवाय करमत वगैरे नाही असं काही नाही आहे. नाहीतर काय? तसं नाहीये तर धावत जाऊन बायकोला कशाला आणायला चाललास? आपलं ठरलं होतं ना त्या देशपांडे मास्तरड्याकडून विजाचे पैसे आणल्याशिवाय इथे तिला पाऊल ठेवून द्यायचं नाही म्हणून. अगं ठरलं होतं, पण शलाका तिथे माहेरी राहून दुसऱ्या मुलाच्या नादाला लागली ना तर पूर्ण प्लॅनवर पाणी सोडावं लागेल. अगं बाई, आता हे काय नवीन? अगं मम्मा, काल रात्री तिला हसत खिदळत एका मुलाबरोबर आईस्क्रीम खाताना बघितलंय मी. काय? आणि तू नुसतं बघितलंस? अरे तू नवरायस ना तिचा. चांगलं बखोट धरायचं आणि जा विचारायचं ना तिला. रस्त्यात बखोट धरायचा? मम्मा, आजही कायदा ना बायकांच्या बाजूनी आहे. लोकांनी धरला असता, धुतला असता आणि मग पोलिसात दिला असता. अरे आता या कायद्याच्या भीतीने आपण हातावरती हात ठेवून बसणार का नाही? अगं मम्मा, मी असं कुठे म्हणालोय? मी फक्त इतकं म्हणतोय त्या शलाकाला त्या मुलापासून लांब करू आणि घरी आणू. मग आपण आहोत आणि ती शलाका आहे. घरात तिला मस्त धडा शिकवू आपल्या पद्धतीने आणि त्या मास्तरड्याकडून पण उकळू ना पैसे. काय आत्ता शोभतोयस हा लेख माझा तू? पटकन जा आणि तिला घेऊन ये. तोवर ना मी तिला कसा धडा शिकवायचा याची तयारी करते. जा 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 तू. गुड मॉर्निंग सत्तू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग इंद्रा. तुटताना तुटतो जीव.